वैराग येथील शेतकऱ्यांचे बार्शीत आमरण उपोषण. संतनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था व लोकमंगल सहकारी बँक सोलापूर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे वैराग येथील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मार्केट यार्ड येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे. लोकमंगल सहकारी बँकेने शेतकऱ्यांना फसविले त्यांचा धिक्कार असो. संतनाथ सहकारी साखर कारखाना हा लिक्विडेशन मध्ये निघाला होता आणि तो कारखाना लिक्विडेशन निघाल्यावर तो विक्रीपासून वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलेली होती दिल्लीला. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने अशी कंडिशन गाठली की ह्या कारखान्याचं एमईसी बँकेचं जे देणं आहे 9 कोटी ते तुम्ही द्या आणि मग हा कारखाना तुमच्या मालकीचा करा असं सांगितल्यानंतर त्यावेळेचे जे प्रशासक होते त्यांनी शेतकरी व्यापारी यांची बैठक घेतली. व्यापाऱ्यांना सांगितले की हा कारखाना वाचवायचा आपल्याला 9 कोटी रुपये लागणार आहेत, तर तुम्ही 9 कोटी कशी उपलब्ध करायची बघा. त्यावेळेस व्यापाऱ्यांनी कुणी 5 लाख, कुणी 10 लाख, 20 लाख असे करून 9 कोटी 20 लाख रुपये नंदू रंधवे, चांगदेव पवळ आणि प्रमोद खडके यांच्याजवळ जमा केले आणि त्यांनी ते पैसे संतनाथ गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक वाणी यांच्याकडे जमा केले. त्यांनी ते पैसे एमईसी बँकेला भरले. एमईसी बँकेने परत त्यांना पत्र दिलं की तुम्हाला 9 कोटी रुपये देणं आहे, तुम्ही भरलेत आमच्याकडे 4 कोटी, उर्वरित 5 कोटी भरा, अन्यथा तुमचे भरलेले 4 कोटी आम्ही लॅप्स करू. त्यावेळेचे कारखान्याचे प्रशासक यांनी खडबडून सगळ्या शेतकऱ्यांना जागे केलं आणि म्हणले आपले 4 कोटी बुडतायत, मग आपण काय करू. तर आपण ह्या सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊ, शेतकऱ्यांना सांगू हे आपले पैसे आपले वाचवायचे आहेत, कारखाना वाचवायचा आहे, तुम्ही काय करा, आम्हाला 7-12 उतारे तुम्ही द्या, तुमच्या 7-12 उतार्यावर कर्ज काढू आणि ह्या कारखान्याचे राहिलेली 5 कोटी आणि व्यापाऱ्यांनी दिलेली 4 कोटी अशी 9 कोटी भरू, कारखाना आपला मालकीचा होतोय, कारखाना चालू करू आणि उर्वरित बँकेने जे सांगितलेलं आहे, एमईसी बँकेने जे ताबा घेतलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे आपल्याला ही दिलेलं आहे डायरेक्शन की तुम्ही अतिरिक्त जमीन विका आणि हे कारखान्याचं देणं द्या, तर ही अतिरिक्त जमीन विकल्याबरोबर तुमचे 7-12 कोरे करतो असे आश्वासन दिले. त्याच्यानुसार आम्ही सह्या केल्या. सह्याच्या नंतर लोकमंगल बँकेतून त्यांनी 4.5 कोटी रुपये आमच्या नावावर कर्ज काढलं 46 लोकांच्या नावावर आणि ते पैसे संतनाथ गृहनिर्माणला वर्ग केले. संतनाथ गृहनिर्माण नियोजित केली, त्यावेळेस संस्था नव्हती, नियोजित करून त्याच्या नावे अकाउंटला बार्शीच्या शाखेत त्यांचे जमा केले पैसे आणि ते पैसे संतनाथ गृहनिर्माण संस्थेने एमईसी बँकेला भरले आणि 16 एकर जमीन खरेदी केली संतनाथ गृहनिर्माण संस्थेने ह्या पैशातून आणि ह्यांचा व्यापार असाच पुढे चालायला लागला गुंठेवारीचा. पण आमच्या शेतकऱ्याकडे बघायला कोणच तयार नाही. मग व्यापाऱ्यांनी तंग केलं की आमचे 4 कोटी 20 लाख रुपये आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, आमचे पैसे परत द्या. त्यावेळेस व्यापाऱ्यांना त्यांनी गुंठे देऊन टाकले आणि ह्या शेतकऱ्यांना काही दिलं नाही, गुंठे दिले नाहीत आणि त्यांचं कर्जही भरलं नाही. शेवटी वादविवादातून 30 लोकांचे पैसे भरलेत, आमच्या आणखी 10-12 शेतकऱ्यांचे कर्ज राहिलेले आहेत आणि ह्या संदर्भात आम्ही ER-कडे तक्रार केली, SP साहेबांकडे तक्रार केली, DDR-कडे तक्रार केली, सुप्रीम कोर्टात आम्ही रीट दाखल केली, हायकोर्टामध्ये रीट दाखल केली. रीट दाखल केली असताना सुद्धा लोकमंगल बँकेनं पोलीस प्रशासनाचा दबाव आणून, महसूलचा दबाव आणून कालच्या 9/4/2025 रोजी शेतकऱ्यांची जमीन जप्त केली, ताबा घेतला शेतकऱ्याच्या जमिनीवर. तर त्या शेतकऱ्यांनी आज तुमच्यासमोर उपोषण इथं ER समोर केलेलं आहे. तुमची मागणी काय आहे? मग आमची मागणी आहे 20/6/2019 रोजी संतनाथ गृहनिर्माण संस्थेची ER समोर एक सुनावणी झाली होती की ह्या शेतकऱ्यांचे पैसे तुमच्याकडे आलेले आहेत, ह्या पैसे तुम्ही परत द्या. तर त्यावेळेस 20/6/2019ला संतनाथ गृहनिर्माण संस्थेचे संचालक, चेअरमन, सचिव यांनी लिहून दिलेलं आहे ह्या शेतकऱ्यांचे पैसे आमच्याकडे आहेत, आम्ही वापरलेले आहेत, आम्हाला 2 महिन्याची मुदत द्यावी, 2 महिन्यात आम्ही पैशांची द्यायला व्याजा मुदला सुद्धा द्यायला तयार आहे. किंवा जर बँक यांच्या दारात आली, बँकेने तगादा लावला तर त्याची आम्ही सर्वस्वी जबाबदारी घेतो असं लेखी त्यांनी दिलं होतं. त्याचं आज तक त्यांनी अनुपालन केलं नाही. त्यांचं अनुपालन न केल्यामुळं, त्या अहवालाचं केराची टोपरी दाखवल्यामुळं
ह्या लोकमंगल बँकेने काय केलं, कालच्या 9 तारखेला आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताबा घेतलेला आहे. तर आमच्या जमिनीचा लिलाव आमच्या डोळ्यासमोर होण्यापेक्षा आम्ही इथं आत्मक्लेश करून आम्ही उपोषण करून आमचा प्राण सोडणार आहोत. जोपर्यंत आमची कर्जाची रक्कम भरली जात नाही, उतारा नील केला जात नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असं आमचं एक ठाम मत आहे. तुम्ही आता म्हणलात की आमच्यातल्या काही जणांचे उतारे क्लिअर करून दिल्यात. हो, नेमके तुमचे कशामुळे ठेवल्यात त्यांनी? ते आमचं म्हणजे त्यांनी आम्ही एक स्थानिक लेवलचा एक आपले तालुक्याचा पालक म्हणून एक चालू आमदार त्यावेळेस जे होते त्यांना आम्ही एक तक्रार सांगायला गेलो ही राजभवना, किंवा हे असं असं केलेलं आहे, आम्हाला फसवलं, या माणसाने आम्हाला तुम्ही न्याय द्या, असं त्या आमदारला सांगायला गेल्यामुळे त्यांना युगो आला की त्यांना तुम्ही का सांगायला गेला, त्यामुळं आम्ही तुमचे पैसेच भरत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, त्यामुळं आमचे पैसे भरलेले. बँकेनं आमच्या शेतकऱ्याचा 9 तारखेला येऊन ताबा घेतलेला आहे. गृहनिर्माण संस्था जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचे उतारे कोरे करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण स्थगित होणार नाही. आम्ही मेलो तरी चालेल. आज आमच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आमच्या बायकांचे डोरले कानातले काय असेल ते आम्ही सोनं मोडून आमच्या मुलांच्या फी भरतोय. आज आमची खायची परिस्थिती बिकट आहे. तर आम्ही आमचे पैसे भरल्याशिवाय आम्ही ती नया रुपया सुद्धा पाहिलेला नाही, काळा का गोरा हे आम्ही बघितलं नाही. ज्यांनी पैसे घेतले त्यांनी तसंच बँकेत पैसे भरावे, आमच्या शेतकऱ्याचा उतारा कोरा करावा, हीच आमची मागणी आहे.